हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यशत व्लॉग. तर यशाची अंघोळ झाली होती आणि मला त्याला झोपवायचं होता, पण त्याची इथे मस्ती चालू होती. यशत कान कुठे आहेत तुझे? कान तिथे. आणि केस केस कुठे आहेत? केस कुठे आहेत? दाखव. हां तिथे. ओके. आणि नाक कुठे आहे? नाक नाक दाखव. इथं कुठं कुठं आहे? दाखवते. यजातला झोपून मी आज ऑफिसला गेले होते. तर उठल्यानंतर ना यजात असं मला शोधत होता, जे सागरने रेकॉर्ड केलं आहे. सागर आणि याच्यात घरी होते. तर मग मी आज सकाळीच ऑफिसला जाऊन आले. तर तो मला सगळीकडे शोधत बसला होता की कुठे दिसतीये काही म्हणून, पण तो काही रडला नाही आज. तो खेळला. मी जेव्हा आले तेव्हा पण तो या कॅक्टससोबत खेळत बसलेला होता. ऑफिसवरनं आल्यानंतर ना मी लंच बनवलं होतं. सागरने बनवलं होतं चीज पोटॅटो स्मॅश, जे त्या दिवशीपेक्षा खूप छान झालं होतं. मी जे बनवलं होतं ते एवढं काही छान नव्हतं झालं, तर सागरनं जे आज बनवलं होतं ते खरंच खूप मस्त झालं होतं. मी हे आज डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर ऑर्डर केलं होतं, ज्यामध्ये विटॅमिन सी सिरम आणि विटॅमिन ई आहे. तर याची जी बॉटल आहे ती खरंच खूप क्यूट होती. त्याचं जे वरचं झाकण होतं ते असं टोपीच्या शेपचं होतं, तर मला ते खूप आवडलं. क्यूट आहे आणि सनस्क्रीन पण खूप छान आहे. त्यानंतर मी याच्यातला परत झोपवलं आणि उठल्यानंतर आज याच्यातचा मूड काही चांगला नव्हता. त्याचा मूड बिलकुलच ठीक नव्हता. मी खाली गेले तरी पण तो रडतच होता. तर इथे तो थोडा वेळ उभा राहिला म्हणून मी शूट केलं. त्याने आज असा तो बराच वेळ आत्ता सध्या उभा राहतो आहे, काही आधार न घेता. तर ही त्याचे स्टेप घेण्याची प्रोसेस आहे. तो चालेल थोड्याच दिवसात असं वाटतं आहे. चालल्यानंतर तर पेरेंट्सचे खूप हाल होतात, कारण मी बघते याच्यासोबतचे मुलं चालताना नुसतं मागे पळावं लागतं त्यांच्या. आत्ताच तो एवढे मागे पळवतो, तर तेव्हा काय होणार आहे माहिती नाही. इथे यजत आणि बाबा खाली गेले होते आणि यजतची जिराफसोबत मस्ती चालू होती. तो काही राहत नव्हता माझ्याजवळ, म्हणून मग मी सागरला सांगितलं होतं की त्याला खाली घेऊन जा. तो त्यांच्यासोबत चांगला राहतो माझ्यापेक्षा. माझ्यासोबत त्याची खूप नाटकं असतात. मला यशत आणि आईचे व्लॉग पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.